त्याची जागा दाखवलेली आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय बसवले. सर ते म्हणतात की शेतकऱ्यांना मदत मिळाली, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कुठेतरी ठिबक सिंचन झालंय का असा प्रश्न उपस्थित करतायत. त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय. अमरावती डिव्हिजनला 3,415 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरला 6,249 कोटी, कोकण डिव्हिजनला 40 कोटी, नागपूर डिव्हिजनला 716 कोटी, नाशिक डिव्हिजनला 1,553 कोटी, असे 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेज पोहोचलेले आहे. ही आकडेवारी आहे, ही आकडेवारी आहे. आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत. आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, पैसे मिळाले नाही, ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा तर लपून राहिलेला नाही. सर, उद्धव ठाकरे पॅकेज जाहीर केलं होतं त्याचं काय झालं असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. दिवा लावावा, तामिळनाडूमध्ये दिवा लावावा असं कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग जो दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही केलेली आहे. हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतली असं वाटतं का? हे बघा हे काय इम्पीच, हे बघा इम्पीचमेंट आणलेली आहे, इम्पीचमेंट आणलेली आहे. हे आपल्या GR स्वामीनाथन जस्टिस आहे त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पीचमेंट आणली आणि हे सही आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिला आहे का असा माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करतात. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का? लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं तुम्ही सांगत आहात, पण हे 2100 रुपये निर्माण केलेले आहे आणि त्याचमुळे यांनी तो महाभियोग जो आहे तो दाखल केलेला आहे. तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला नाही. आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा स्वामीनाथन जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची हे कुठला दुटप्पी धोरण आहे? सर 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला होता काही जण टुरिझमसाठी येतात. नाराजी व्यक्त केली, न्यायमूर्तींवरती एक प्रकारे टीका केली आहे. कुठेतरी न्यायव्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. ते EVM वर आक्षेप घेतात, ते मतदार यादीवर आक्षेप घेतात, निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात, ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात. आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहे आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात, जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात. जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे, काळा बाजार, मोठमोठे स्कॅम, नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरी मारतात. शिंदे साहेब लाडकी तुम्ही लाडकी मोठी शोकांतिका आहे. शिंदे साहेब लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हटलं होतं, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा मुद्दा काढलेला आहे की 2100 रुपयांचं काय झालं तुम्ही म्हणाला होता. अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही. आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही
तोही निर्णय आमचा पूर्ण. सर सत्ताधारी घाबरतात म्हणून विरोधी पक्ष नेत्यात दिलं नाही सर. सर महानगरपालिका जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाळावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये, आणि महाविकास आघाडीचेच लोक होते. परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हे मी सांगतो. आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो, जे 2100 रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो. सर सत्ताधारी सर विरोधी पक्ष नेता चर्चा झाली तुमची, युती होणार आहे, युती होणार आहे भाजप शिवसेनेची. शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज ते अवघ्या काही तासांसाठी नागपूरमध्ये आलेले आहेत आणि संध्याकाळी त्यांनी आमदारांची बैठक बोलवलेली आहे. हे नेमकं कशाचं होतं का? आणि अवघ्या काही तासांसाठी पर्यटन महापालिका सर महायुती झाली आहे. सर महायुती झालेली आहे. सर महायुती झालेली आहे. मुंबई, ठाणे, अंबरनाथ, कल्याण या सगळीकडे ठिकाणी महायुती झालेली आता आहे. भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे. काय नेमका काय फॉर्म्युला ठरलाय? मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ. आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुतीची सर एकीकडे महायुती होते पण रायगड आणि नवी मुंबई सर त्या संदर्भात काही स्पष्टोक्ती आहे, काही ठिकाणी अजूनही माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली. तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी, चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली. माहिती लढण्याचा निर्णय झाला. सर आपल्या आमदारांचे काही व्हिडिओ मॉर्फ केले जातात, आपल्या आमदारांचे मंत्र्यांचे व्हिडिओ मॉर्फ केले जातात आणि ते व्हायरल केले जातात. याकडे कसं पाहणार? मॉर्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी. आता सगळं बंद झालं. सर आपले नेते कामं बंद झाली. आता हे मॉर्फिंगचं काम